याचं पैसे काढले होते 5 लाख रुपये. हे वय बघ काय करायचं मला. सगळ्यात कमीत कमी 100 ते 125 झाडं फवारले ती माझी. मला माझी बोलायचं तर इच्छा राहिलेलं नाही. आता काय नुकसान किती झालं हे सांगू शकत नाही. ह्या वर्षी माल चांगला आला ती त्यांना कुणाला काही सहन झालं नाही त्यामुळे त्यांनी तसं केलं. ही झाडं पूर्ण अशी पिवळी होऊन खराब मनानं घड असं खाली पडायला लागलं. हो का, ही घड असं खाली पडलं तर ही बघा माल. ही बाग मी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळली होती. मी लेकरा बाळाकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. याचं पैसे काढले होते 5 लाख रुपये. हे वय बघ काय करायचं मला. सगळ्यात कमीत कमी 100 ते 125 झाडं फवारले ती माझी. अजून इथनं पुढं आकडा वाढायच लागलाय. मला आता काय करावे सुचना साहेब. मला माझी बोलायची तर इच्छा राहिलेली नाही. आत्ता मी बागात आलो आहे. 100 ते 125 झाडं माझी अजून दिसते. ती पुढं अजून किती नुकसान होईल हे सांगू शकत नाही. आणि कमीत कमी 500 किलोच्या पुढे तर आत्ता मी काढलं कॅरेट भरभरू माल आणि बाहेर नेऊन टाकलाय रस्त्याच्या कडेला. माझ्या द्राक्षाचा चांगल्या प्रकारचा माल आला, पण तो कोणीतरी अज्ञात व्यक्तीने 11 तारखेला 2,4-D हे तणनाशक मला वास येतो म्हणून मी बोलतोय की 2,4-D फवारले. ही माझी बाग कर्ज काढून मी स्वतः सोन्याच्या अंगठ्या सोनं ठेवून ही अंगठ्या ठेवून कर्ज काढून बाग आणली. आणि ती बँकेत पैसे गेले तर माझ्या बँकेने ती खातं होल्ड करून टाकलं पहिल्या कर्जाच्या पायात. माझं ऑपरेशन बायपास झालं त्यामुळे मी काय साहेब मला BP आहे, शुगर आहे. जर उद्या माझ्या जीवाचं काय बरवाट झालं तर माझं मागचं कोण बघणार आहे. तर ह्याची काहीतरी दखल मिळावी अशीच माझी अपेक्षा, बाकी काय सुद्धा नाही. आणि कितीतरी खर्च केला आहे मी. 5 लाखापर्यंत माझा खर्च झालेला आहे. आणि ही आता ही झाडं पूर्ण अशी पिवळी होऊन खराब मनानं घड असं खाली पडायला लागलं. हो का, ही घड असं खाली पडलं तर ही बघा माल. आता मी फक्त काय करू काय नाही मला सांगा आता तुम्हीच. मला फक्त न्याय मिळावा. बागाचं भरपूर नुकसान झालंय. आम्ही कशा परिस्थितीतनं गेलो हे आम्हाला माहिती. आम्ही लेकरा बाळांना सुद्धा लक्ष देत नाही, एवढं लक्ष आम्ही बागावर देतो. पण आमचं हे असं करायला नाही पाहिजे होतं कुणी तर करणाऱ्याचं. आम्ही काय त्यांचं नाव घेऊ शकत नाही. कुणी काय केलं त्याचं आम्हाला सरकारनं जबाबदार हे करावं, आम्हाला लक्ष द्यावं एवढीच आमची मागणी आहे. एवढं वर्ष मी आमचं तसंच जाते. हे झाडं जातात का राहतात काही सांगतो शकत नाही. हवामान खराब असल्यामुळे अनेकांच्या बागा आमच्या वैयक्तिक गावात बऱ्याच बागा फेल गेल्यात. परंतु मी कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये खर्च करून आणि पैसे नसेल मी व्याजानं पैसे काढून द्राक्षाची बाग चांगल्या प्रकारे आणली. पण ही कुणीतरी अज्ञात व्यक्तीने माझी बाग तणनाशक फवारलेली आहे. माझं कृषी अधिकाऱ्याशी बोललो मी, पण त्यांनी मला असं सांगितलं की पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही तक्रार नोंदवा अज्ञात व्यक्तीविरुद्ध आणि नंतर मग इकडं तुम्ही आमच्यासंग संपर्क साधा. काय मी नाव जर कोणाचं घ्यावं तर अजून ती दुश्मनी माझ्या संग वाढू शकते साहेब. पुन्हा अजून जर कोणी काय केलं तर मी काय करणार आहे. असताना मी एकलपायाचा माणूस एकटाच आहे. माझ्या मागं पुढं बघणार मला काय कोण नाही. हे माझा अंदाजे कमीत कमी आजच्या रेटमध्ये जर काढलं तर 24 लाखाचं माझं उत्पन्न निघणार होतं ही अपेक्षा होती माझी. ती 100% मानवनिर्मित घटना आहे. आम्ही प्रशासनाला विनंती करतोय, हा शेतकरी या विरोधात गुन्हा नोंद करेल आणि त्याच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. पाठीमागच्या महिन्यामध्ये कोरपूर परिसरात पण एका बागावरती तणनाशक फवारून तिथली बाग जाळण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न केवळमधल्या आमच्या अशोक लटके यांच्या बागेमध्ये दिसतोय. हे मानवनिर्मित जे कृत्य केलंय ते अतिशय चुकीचं आहे. तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई होऊन त्यांना आर्थिक मदत मिळणं गरजेचं आहे, ती मिळायला हवी. गेली 2 वर्ष झालं बघतोय ही किती कष्टातून यांनी बाग उभा केलेली होती आणि 2 वर्ष इतक्या कष्टात असून त्याला माल लागलेला नव्हता. ह्या वर्षी माल चांगल्या पद्धतीने त्यानं कष्ट केल्यामुळे माल चांगल्या पद्धतीचा लागलेला होता. हे त्याची ट्रॅक्टर घेऊन परिस्थिती नव्हती फवाराय. त्यांनी पाठीच्या पंपावरनं बाग 2 वर्ष सलग फवारत होता. ह्या वर्षी माल चांगला आहे तर कमीत कमी 80-90 झाडावर अज्ञात व्यक्तीनं कुठलं तर तणनाशक फवारून त्या बागेचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे शासनाला पण जे कोणी केलेलं असेल त्याला योग्य कारवाई करावी आणि ह्या झालेल्या बागेचं नुकसान भरपाई शासनानं त्वरित मदत द्यावी असं मी अपेक्षा करतो. आता काय नुकसान किती झालं हे सांगू शकत नाही, कारण माझ्या वरचीवर झाडं अजून चालली तीच. आणि नुकसान किती झालंय हे आकडा आता सांगू शकत नाही मी. अजून ही झाडं माझी अशी कालच्या पेक्षा आज जास्त दिसायला लागली, पिवळी पिवळी होत चाललेली. आता कमीत कमी मी 500 ते 600 किलो माल काढून बाहेर फेकून आलेलो आहे. आणि आता जे आहे ती कंडिशन मध्ये सगळं घड माझं आपोआपच खाली पडायला लागलं ते.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.